नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर. चिपळूण सावर्डे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोषींवर कारवाई लवकरच होणार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती. महाडमध्ये शासनाचा आपला दवाखाना महिनाभरातच कोमात, पाणी ना वीज, दवाखान्यातून डॉक्टरही बेपत्ता. धेरंड शहापूर एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांच्या जमिनींना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्न करणार, उद्योगमंत्री सामंत यांचे प्रतिपादन. आणि मालवणमध्ये 13वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा सुरू, चिवला बीच येथे स्पर्धेचे आयोजन. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील सावर्डे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल झाली असून याबाबत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आमच्याकडे एक तक्रार दाखल झाली की एका जी पीडित मुलगी आहे, जी अल्पवयीन आहे, तिच्यावरती शारीरिक अत्याचार झालेले आहेत. त्या अनुषंगाने सावर्डे पोलिसांनी एक 376 भादवी अन्वये एक गुन्हा दाखल केलेला आहे. पॉक्सो कायदेसुद्धा कलम त्याच्यामध्ये लावलेला आहे. ह्या गुन्ह्यामध्ये तातडीने आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे. दुसरा एक संशयी आरोपी जो आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी करत आहोत. अजूनपर्यंत अटक केलेली नाही आहे, परंतु अशा आरोपीचा जर सहभाग असेल तर दुसऱ्या आरोपीलासुद्धा अटक करावी लागेल. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये वैद्यकीय तपासण्या करत आहोत, सर्व पुरावे त्या संदर्भातले गोळा करत आहोत, साक्षीदारांकडे विचारपूस केली जात आहे आणि तांत्रिक तपास करून याच्यामध्ये लवकरच दोषारोपपत्र सादर केले जाईल. रत्नागिरी शहर पोलिसांकडे एका शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे अधिक व्याज घेतले जात असल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी अधिक तपास करत असताना या तक्रारी व्यतिरिक्त अनेक दस्तऐवज पोलिसांच्या हाती लागले असून याबाबत अनेक तक्रारी दाखल होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एका शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नोकराने तक्रार दिली की त्याच्याकडे अव्वाच्या सव्वा व्याजाची आकारणी करून त्याला त्रास दिला जातो आहे. त्या संदर्भात आम्ही एक गुन्हा दाखल केला. त्याच्याकडे ती फिर्याद घेतली आणि त्या फिर्यादीमध्ये त्यांनी उल्लेख केला की त्याने जे 1,20,000चं जे कर्ज घेतलं होतं त्याची कर्जाची रक्कम 24%, 20% दरमहा अशा 240% दरवर्षी इतक्या भरमसाठ व्याजाने त्याच्याकडनं व्याजाची आकारणी करून ती रक्कम 40 लाखांवरती नेली. आणि अशा तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत त्यामध्ये एका आरोपीला अटक केली. आरोपीच्या ठिकाणाची जेव्हा आम्ही झडती घेतली पंचासमक्ष, त्यावेळेस त्याच्याकडे अनेक नोटरी केलेले दस्तऐवज मिळून आले. त्याच्याकडे एक रजिस्टरसुद्धा आढळून आलं, ज्याच्यामध्ये त्यांनी व्याज घेतल्याबद्दलच्या, व्याजी रकमा लोकांना दिल्याबद्दलच्या, कर्ज लोकांना दिल्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये माहिती मिळालेली आहे. आणि ह्या गुन्ह्याचा अधिक तपास करता अनेक जे व्हिक्टीम आहेत, जे बळीत व्यक्ती आहेत, त्यांच्याकडनं पण आम्ही सखोल माहिती घेत आहोत. त्यांच्याकडं सखोल चौकशी करून अधिक पुरावा त्याच्यामध्ये हस्तगत करत आहोत. ही जेव्हा आम्ही पहिली कारवाई केली आणि लोकांना आवाहन केलं की त्यांनी अशा प्रकारच्या घटना ज्यावेळेस होत असतील, सावकारांच्याकडनं जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यांनी आमच्याकडं तक्रारी दाखल कराव्यात. तर त्या अनुषंगाने आमच्याकडे अजून 2 तक्रारी दाखल झाल्या. त्या अनुषंगाने सुद्धा 2 स्वतंत्र वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकूण 3 आरोपींना अटक केलेलं आहे आणि त्या तिन्ही प्रकरणामध्ये स्वतंत्रपणे तपास चालू आहे. मी जिल्हाभरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जर सावकारी प्रकरणामध्ये कोणाला जर त्रास दिला जात असेल, अव्वाच्या सव्वा व्याज आकारलं जात असेल आणि त्याच्याच अनुषंगाने जर काही तक्रारी करायची असतील, जरूर ते आमच्याकडं प्रत्यक्ष भेटून ईमेलद्वारे किंवा निनावी अर्ज करून आमच्याकडे तक्रारी करू शकतात. त्याची दखल घेतली जाईल, त्या अनुषंगाने चौकशी केली जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील धेरंड शहापूर येथील एमआयडीसीच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहेत त्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित धेरंड शहापूर भूसंपादनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे आदींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जवळजवळ 3000 खातेदार आहेत आणि आम्ही 5 लोक इथे आलेले आहोत, 5 ते 10 लोक पण ह्यांच्या समोर ही चर्चा करणं चुकीची आहे. 12 वर्षापूर्वी असेल, आता सिनारपाशी आता त्याच्या शासनाचे त्याच्यामध्ये आले रस्त्याचं ॲक्टिव्हेशन आहे. माझं मत असं आहे की उगाच त्याच्यामध्ये वेगळी चर्चा करायला. परवा विधान परिषदेत जो प्रश्न लागला त्या साहेबांनी उत्तर दिलं आणि आपण बघा ना किती दिवस या संदर्भात चर्चा करतो. किंवा कुठेतरी याला नाही हे मिळालं पाहिजे. मंत्रिमंडळाने सांगितल्याप्रमाणे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. एक तो मागचा विषय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बा तिथे काही विकास पाहिजे असेल तर एमआयडीसी माध्यमातून तुम्ही मागायला दुप्पट आपण देऊ. हा तर प्रश्न वेगळा आहे. आणि ह्याचा जो रेटचा विषय आहे तर 30 वरून आपण गेलोय तर 65 पर्यंत आलोय, ही चर्चा होऊ शकते. आता एवढ्या लोकांशी बोलणं की साधी गोष्ट नाही आणि भाव पण नाही ते शक्य. प्रकल्प झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला पाहिजे आणि तीच भूमिका MIDCने घेतलेली आहे. पहिला हा 35 लाख रुपये भाव होता, तो नंतर 50 लाख रुपये झाला, नंतर 60 लाख रुपये झाला, आता 60 लाखाच्या वर जाऊन 65 झाला होता, तो आता आम्ही 70 पर्यंत नेलेला आहे. आणि मी आश्वासन दिलंय की अजून कॅल्क्युलेशन करून याच्यामध्ये जर काय वाढ होत असेल ती देखील आम्ही तपासून बघणार आहोत. जे 7 गावं प्रकल्प बाधित होणार आहेत त्यांना पूर्वीच्या 6 की 7 गावं जे होणार, 6 गावं जे बाधित होणार आहेत त्या गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 5 कोटी रुपये देण्याचं देखील प्रपोजल आज आम्ही शेतकऱ्यांकडे दिलेला आहे. प्रकल्प बाधितांना नोकरी, प्रकल्प बाधितांना दाखला आणि भूखंड वाटप जर अविकसित असेल तर 15% आणि जर विकसित असेल तर 10%, अशा पद्धतीचं प्रपोजल आज आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे माझ्या MIDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेबांनी हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे. पुढच्या 15 दिवसाच्या आत अंतिम बैठक देखील मी घेणार आहे. परंतु मला सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानायचे आहेत की सगळ्यांनी प्रकल्प आणायला दुजोरा दिलेला आहे. सगळे सकारात्मक आहेत. फक्त भावाच्या बाबतीमध्ये जे काही पाठीपुढे होतंय ते आम्ही बसून निर्णय घेऊ आणि रायगडमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची इंडस्ट्री आणू. नाही, मला असं वाटतं की या सगळ्याच्या खोलात जाण्यापेक्षा शेतकऱ्यांची मागणी काय आहे, शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना कसं समाधानी करायचं याच्यावर आमचा जोर आहे. आपण जर अचानक भाव वाढवले आणि इंडस्ट्रीला सांगितले तर इंडस्ट्री त्या भावामध्ये जमीन घेणार नाही, ही देखील आमच्या समोरची अडचण आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा करूनच भाव ठरवला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कळंबोली येथे आगमन झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि 95 गाव संघर्ष समिती, नैना व इतर प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशा घोषणा देण्यात आल्या. तर शरद पवारांसोबत फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. मोठा गाजावाजा करत सुरू केलेला आपला दवाखाना महिनाभरातच कोमात गेला आहे. ज्या ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आला त्या ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. शिवाय दवाखाना सुरू झाल्यापासून या ठिकाणी थेंबभर पाणी देखील आलेले नाही. ज्या डॉक्टरांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती त्या डॉक्टरांनी देखील पळ काढला आहे. महाराष्ट्र शासनाने आपला दवाखाना ही संकल्पना सुरू करून गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अनेक ठिकाणी हे केंद्र सुरू करताना मोठा गाजावाजा देखील करण्यात आला. याचा फायदा त्या परिसरातील नागरिकांना होत असला तरी महाडमध्ये मात्र महिनाभरात आपला दवाखाना कोमात गेलाय. महाड शहरामध्ये शासनाच्या आरोग्य विभागाकडून नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले. मुख्य बाजारपेठेतील जुनी भाजी मंडई परिसरातील महाड नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले. तर दुसरे केंद्र शहरातील काजळपुरा भागात सामाजिक सभागृहामध्ये मंजूर झाले आहे. या दोन्ही केंद्राचे उद्घाटन झाले असले तरी काजळपुरा भागातील केंद्र सभागृहाच्या कामासाठी आजपर्यंत सुरू झालेले नाही. परंतु गाजावाजा करून सुरू केलेला आपला दवाखाना अल्पावधीतच कोमात गेलाय. महाडमध्ये सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना यामध्ये रुजू झालेले डॉक्टर नसल्याने महाडकर नागरिकांना या दवाखान्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ घेता येत नसल्याने महाडकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी शहरातील गवळीवाडा परिसरात शॉर्ट सर्किट झाल्याने एक घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून तब्बल 2 लाखाहून अधिक नुकसान झाले. परिसरातील नागरिक व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने मोठे नुकसान टळले. गवळीवाडा येथे राहणाऱ्या प्रमिला प्रकाश माजगावकर यांच्या घराला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा नागरिकांच्या नजरेस पडल्याने स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी मजगावकर यांच्या घराकडे धाव घेतली. मजगावकर यांच्या घरालाच लागून अनेक घरे असल्याने ही आग पसरण्याची मोठी भीती होती. मात्र या घटनेची खबर नगर परिषदच्या अग्निशमन दलाला दिल्यानंतर काही वेळातच बंबही दाखल झाला व आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. केंद्र शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही विकसित भारत संकल्प यात्रा पेणमध्ये पोहोचली आहे. यावेळी उज्ज्वला, पीएम स्वनिधी, आयुष्यमान भारत, आधार कार्ड अपडेट व इतर योजनांची माहिती व त्याचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकार जनतेसाठी विविध योजना राबवत आहे. नागरिकांनी जागृत राहून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पेण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण नगर परिषद येथील विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत व शिबिरात मनोगत व्यक्त करताना केले आहे. योजना आपल्या सरकारने आपल्या देशातल्या नागरिकांसाठी केली आहे. या सर्व योजनांचा लाभ आपल्याला झाला पाहिजे. या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आजचा हा कॅम्प लावला आहे आणि या कॅम्पसाठी आलेल्या सर्व नागरिकांचं मी मनापासून आभार मानते आणि शहरातल्या नागरिकांना पण विनंती करेन की ज्यांच्यापर्यंत या योजना असतील, आयुष्यमान भारत असेल किंवा इतर कोणतीही योजना जी तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, ती योजना पोचली नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. ती योजना तुमच्यापर्यंत पोहोचवून देण्याची जबाबदारी आमची असेल. आपलं सरकार आपल्यासाठी काम करते, त्याच्यामुळे त्या योजना आपल्यापर्यंत कशा येतील यासाठी तुम्ही सर्वांनी पण जागरूक राहा अशी मी विनंती करते. आज नगरपालिकेच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे घेण्यात आला आहे. या मागचा उद्देशच हा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा शहरातील सर्व नागरिकांना विनंती करीन की सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या. हे सरकार आपलं सरकार आहे, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारं सरकार आहे आणि पारदर्शक पद्धतीने काम करणारं सरकार आहे. रायगड जिल्ह्याच्या कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. या प्रवेश सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कर्जत खालापूर मतदारसंघाचे 3 वेळा लाड यांनी प्रतिनिधित्व केले असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू असे त्यांची ओळख आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, शरद पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे. लाड यांना मानणारा तरुण वर्ग आणि कार्यकर्ते प्रत्येक गावागावात असून त्याचा फायदा येणाऱ्या काळात भाजपला या मतदारसंघात होणार आहे. मालवणमध्ये आज 13वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा संपन्न होते. या स्पर्धेत 26 जिल्ह्यातील तसेच देशभरातील विविध राज्यातून 1000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने ही जलतरण स्पर्धा मालवणच्या चिवला बीच येथे होत आहे. 16 व 17 डिसेंबर अशी 2 दिवस ही स्पर्धा चालणार असून मालवणच्या चिवला बीचवर यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित प्रेमजीबाई आसर शाळेने संस्थांतर्गत क्रीडा महोत्सवामध्ये घवघवीत यश प्राप्त करून मानाची फिरती ढाल मिळवली आहे. परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या प्रेमजीबाई आसर प्राथमिक विद्यालय चिपळूण, सुधा गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण तसेच प्राथमिक विद्यालय अलोरे, प्राथमिक शाळा पोफळी या शाळा या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धांमध्ये 100 मीटर धावणे मुलगे व मुली, सॅक जंप मुली व मुलगे, सांघिक स्पर्धांमध्ये मुलगे कबड्डी व मुली लंगडी अशा स्पर्धा खेळवण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये प्रेमजीबाई आसर शाळेने कबड्डी विजेता, लंगडी उपविजेता तसेच वैयक्तिक खेळातही अनेक बक्षिसे मिळवून यश संपादन केले. या यशामुळे स्पर्धेतील गुणतालिकेतील सर्वाधिक गुण प्राप्त करत शाळेने यशाची फिरती मानाची ढाल मिळवली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिरती ढाल मिळवण्याचा हा मान शाळेला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे.
क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी राष्ट्रीय खेळाडू व माजी सैनिक दिनकर शिंदे तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह विजय चक्रदेव, पोफळी शाळेचे शालेय समितीचे चेअरमन तुषार गोखले, सदस्य अभय चितळे यांची उपस्थिती लाभली। विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या स्कूल कमिटी चेअरमन वैशाली निमकर, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नाईक यांनी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले। सिंधुदुर्ग वेंगुर्ले येथे घेण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला लंगार नृत्याचे सादरीकरण करण्यात आले। यामध्ये हर्षदा गावकर व मित्तल सावंत या दोन मुलींनी भाव अंतरीचे हळवे या गाण्यावर अप्रतिम लंगार नृत्य सादर केले। नृत्य सादर करीत उपस्थितांची मने देखील त्यांनी जिंकली आहेत। सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण।